कोल्हापुरात दीपोत्सव साजरा का करतात माहिती आहे का? त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजेच कार्तिक पौर्णिमा, या पौर्णिमेचा थेट संबंध भगवान शंकर आणि त्रिपुरासुराशी आहे. एकादशीपासून चालू झालेल्या तुळशी विवाह करण्याचा शेवटचा दिवस. तर कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा का म्हणतात? याचं कारण आहे त्रिपुरासूर. त्रिपुरासूर नावाचा एक भयंकर राक्षस होता, ज्यानं ब्रह्मदेवांच्याकडे अखंड तप करून एक वर मागितला, तो म्हणजे शत्रूपासून कुठलंच भय नसावं. आणि या त्रिपुरासुरानं आपलं वर अशा पद्धतीने कामाला लावलं की देवांना आणि लोकांना तो त्रास देऊ लागला. मग देवांनी पण प्रतिहल्ला केला. पण या त्रिपुरासुराची 3 नगरं होती आणि ती 3 नगरं मोठ्या मोठ्या तटांच्या बरोबर मध्ये होती. त्यामुळे देवासनी बी त्याला हरवता येईना. मग सगळे देव म्हणून गेले भगवान शंकरांच्याकडे. मग आपल्या भोले शंकराने त्याला हरवलं, त्याची 3 नगरं जाळली आणि त्याला ठार मारलं. आणि तोच हा दिवस. त्यामुळे कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा म्हणतात. दिवाळीच्या 15 हा शेवटचा दिवस. त्यामुळे लोक शेवटचा दिवस म्हणून दीपदान करून हा दिवस साजरा करतात. कोल्हापूर नव्हे तर अखंड भारतभर या दिवशी घरं असतील, घराच्या बाहेर असेल, देवळात, मोठ्या मोठ्या दीपमाळांवरती, नदीत दीपदान करून हा सण साजरा केला जातो. आणि आपल्या कोल्हापुरात पंचगंगा घाट आणि राजाराम बंधारावर नदीत दीपदान करून कोल्हापूरकर हा आनंदोत्सव साजरा करतात. कोल्हापूरकर आपले नवीन चॅनल आहे आणि तुम्ही सगळ्यांनी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि भरभरून सपोर्ट करा.